तर ठाणेकरांना एकत्र घेऊन मोठा लाँग मार्च काढू, वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मनसे नेते अविनाश जाधव संतापले. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग तयार होतो, पण मागील 5 वर्षापासून ठाण्यातील खारेगाव पुलाचे काम पूर्ण होत नाही. भिवंडीहून ठाण्यात पोहोचण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात. वसईहून ठाण्यात पोहोचण्यासाठी 4 ते 4.5 तास लागतात. ठाण्यात वाहतूक कोंडीची अत्यंत वाईट समस्या आहे. ठाण्यातील समस्या संपल्या नाही तर ठाणेकरांना एकत्र करून मोठा लाँग मार्च काढू, असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. या प्रश्नांवर मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी वाहतूक समस्येविषयी प्रशासनाला धारेवर धरले. आम्ही वाहतुकीची शिस्त पाळली नाही तर आम्हाला चलन करून दंडात्मक कारवाई केली जाते. घोडबंदर मार्गावरून अवजड वाहने गेल्यास त्यांच्यावर कारवाई होत नाही. शिस्त फक्त गरिबांनी पाळायची का, असा प्रश्न त्यांनी विचारला. आमच्याकडून रस्त्याचे कर घेतात, मग वाहन तर रस्त्याकडेला पार्क केलं तर कारवाई का केली जाते? आम्हाला व्यवस्थापन पुरवण्याचे काम सरकारचे आहे. पार्किंग उत्तम व्यवस्था का नाही केली? महापालिकेने वाहने उभी करण्यासाठी गावदेवी येथे वाहनतळ बांधले, परंतु तेथेही पे अँड पार्क धोरण आहे. महापालिकेने मोफत वाहनतळ उभे केले नाही. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग तयार होतो, पण मागील 5 वर्षापासून ठाण्यातील खारेगाव पुलाचे काम पूर्ण होत नाही. भिवंडीहून ठाण्यात पोहोचण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात. वसईहून ठाण्यात पोहोचण्यासाठी 4 ते 4.5 तास लागतात. ठाण्यात वाहतूक कोंडीची अत्यंत वाईट समस्या आहे. येत्या काही दिवसात ठाण्यात हे सर्व थांबले नाही तर आम्ही मोठा लाँग मार्च काढू, असा इशारा जाधव यांनी दिला आहे. की नक्की सरकार प्रशासन चालवत आहे, अधिकारी चालवत आहेत की राजकीय नेते चालवत आहेत? एकीकडे असं पण म्हटलं जातंय की जर हे वेळा पाळल्या गेल्या नाही तर अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल. मला मी तेच सांगतो, आज कारवाई करा, कारण आज चालू आहे. आता मी पाहिलं तर त्याचे फुटेज आणि फोटो देतो तुम्हाला. आदेशच पाळला जात नाहीये ना. मग आज सकाळचं आहे, याच्यात 1-2 अधिकारी सस्पेंड झाले पाहिजेत. बघूया होतात का. मागील अनेक दिवसांपासून ही वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकर करतो, जास्त करून अनेक वर्षापासून. घोडबंदरवासियांनी तर रस्त्यावर उतरून याबाबत आंदोलन देखील छेडलेलं आहे. आता मनसे ठाणेकरांना घेऊन एक जनाक्रोश मोर्चा काढणार आहे. माझं मत आहे की आम्ही ट्रॅफिक मार्च काढतोय आणि तो आमचा उद्देश आहे की संपूर्ण ठाण्याचं लक्ष त्या ट्रॅफिक या विषयावर केंद्रित करण्यासाठी करतोय. आम्हाला माहिती आहे की आमच्या मोर्चाने काही लगेच क्रांती होणार नाहीये, परंतु ज्या ठाणेकरांना रोज ह्या त्रासातनं जावं लागतंय, मी तुम्हाला खरं सांगतो, मला दिवसात 10 लोक मिळाली ठाण्यातले तर 8 जण ट्रॅफिकवर बोलतात. आणि हा जर आक्रोश असेल तर तो सर्वसामान्य माणसाचा आक्रोश आहे. मी बोलतो कारण मला सन्माननीय राजसाहेबांनी आवाज दिलाय बोलायला, बरोबर आहे. त्या लोकांकडे बोलायला आवाज नाहीये, त्यामुळे त्यांचा आवाज म्हणून मी ठाणेकरांसमोर जाणार आणि आज ना उद्या ठाण्याला ठाण्याच्या ट्रॅफिकच्या विळख्यातनं बाहेर काढणार. तर आज उपमुख्यमंत्री सीसीटीव्हीच्या द्वारे लक्ष नाही, सीसीटीव्हीच्या द्वारे वसुली केली जाणार आहे. कारण तो काम वसुलीचाच आहे. तुम्ही सिग्नल तोडलात तर दंड, तुम्ही झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केली तर दंड, तुम्ही हेल्मेट नाही घातलात तर दंड, तुम्ही अजून काय केलं तर दंड, बरोबर आहे. मान्य, शिस्त लावायला या गोष्टी झाल्या पाहिजे. मग जे हेवी ट्रक येतात ते एकावर एक असे 4 ट्रक लाईनीत उभे राहतात, त्यांच्यावर का नाही दंडात्मक कारवाई होत? तिथे का नाही नियमांचं पालन होत? सरकार का नाही स्वतः नियमांचं पालन करत? सगळ्या नियमांचं पालन आम्हीच करायचं का? सरकारने आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत, पार्किंगसाठी जागा दिली पाहिजे, सरकारने आम्हाला ट्रॅफिक मुक्त रस्ते दिले पाहिजे. या सरकारच्या जबाबदाऱ्या आहेत. ते नियम का नाही ते पाळत, की फक्त नियम आम्हीच पाळायचे? तर असं याच्या पुढे होणार नाही. रस्त्याच्या बाजूला पण मोठे मोठे ट्रक पार्किंग केले, त्यांना काय दंड दिले जात नाही, नागरिकांना का? सर्व्हिस रोड होते, ते सर्व्हिस रोड या लोकांनी काढून टाकले, बरोबर आहे. आता ट्रक जाऊन त्या सर्व्हिस रोडच्या रस्त्यावर जाऊन उभे राहतात. किमान पहिलं असं होतं की एखादी ॲम्ब्युलन्स त्या ट्रॅफिकमध्ये अटकली तर ती सर्व्हिस रोडने निघून जायची. आज ती देखील उपाययोजना बंद झाली. म्हणजे एखाद्याला हॉस्पिटलला जायचंय किंवा कुठे जायचंय तर किमान तो गाडी सर्व्हिस रोडला टाकायचा आणि सर्व्हिस रोडने निघून जायचं. आता काय झालंय की तो सर्व्हिस रोड काढल्यामुळे ट्रक अख्खेच्या अख्खी मोठी लाईन लावतात. 1, 2, 3, 4, 5, 6 सगळ्या लेन ते व्यापून टाकतात आणि निघून जातात. ट्रक चावी काढून निघून जातात. त्यांना माहिती आहे याला काही जॅमर पण बसणार नाही आणि याला काही टोचन पण नाही बसणार आहे. त्यामुळे ते बिंदास्त असतात, त्यांना काही फरक पडत नाही. ते राजस्थान, गुजरात कुठून तरी बाहेरनं आलेले असतात आणि ते स्वतःच्या मनाचे मालक असतात. जोपर्यंत ते हेवी ट्रक घुसणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो,
उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश जर प्रशासनाने पाळला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाळेल. हे सगळे ट्रक रस्त्यात आम्हाला जर 12च्या आधी ठाण्यात दिसले तर ते आम्ही फोडून टाकू. सर, उपमुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, ते मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत. मी तुम्हाला परत सांगतो की माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश आम्ही महाराष्ट्र सैनिक पाळू. 12च्या आधी जर ट्रक रस्त्यात दिसले ठाण्याच्या तर ते आम्ही याच्या पुढे फोडून टाकू. आंदोलन करतो त्याप्रमाणे आमदार संजय केळकर थेट मुख्यमंत्र्यांना समजतंय. बघा ते संजय केळकर साहेब त्यांच्या पद्धतीने आंदोलन करतात, आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करतो. त्यांनी घेतलेल्या कुठल्याच आंदोलनाला आजपर्यंत यश आलेलं नाहीये. त्यामुळे आम्हाला लोकांना दाखवण्यासाठी आंदोलन करायचं नाही, आम्हाला लोकांना काम करण्यासाठी आंदोलन करायची, ते आम्ही करू. कोपरीच्यासाठी जो माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या विधानसभेतला सॅटिस आज 3.5-4 वर्ष झाले चालू आहे. परवाच्या दिवशी तिथली लोक कंटाळले, ती माझ्याकडे आली होती की अरे हा पूर्ण कधी होणार, म्हणजे 18 महिन्याचा पिरियड होता, आज 3.5-4 वर्ष झाली तो पूर्ण होत नाहीये. मेट्रो, MMRD, MSRD सगळे ठाण्यात आहेत, पण फक्त टेंडर मधले पैसे खाण्यासाठी, बाकी कशासाठी. सगळं होईल पण आपण वरती गेल्यावर पुढच्या पिढीसाठी, आपल्यासाठी काय नाही आपलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नोव्हाकुरो नॅचरल्सचा पाळीव प्राण्यांच्या काळजीच्या क्षेत्रात विस्तार, थंडावा ते आकर्षक स्टाईलपर्यंत. पाळीव प्राण्यांच्या नैसर्गिक आरोग्यवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना करणारी नोव्हाकुरा नॅचरल्स ही स्वदेशी कंपनी नव्या उत्साहाने पुढे सरसावत आहे. तिच्या प्रमुख उत्पादनांपैकी कुलसीम, थंडावा देणारे अँटीसेप्टिक मिस्ट आणि ओ नो पेन वेदनाशामक हर्बल उपाय यांच्या यशस्वी लॉन्चनंतर आता कंपनी पाळीव प्राण्यांच्या स्टाईलच्या जगात पाऊल टाकत आहे. आराम, टिकाऊपणा आणि आकर्षतेचा संगम असलेल्या नवीन हार्नेल्स व लिशेसच्या श्रेणीची घोषणा करण्यात आली आहे. प्राण्यांच्या आरोग्याबाबत कंपनी तेवढ्यावरच थांबलेली नाही. नोव्हाकुरो नॅचरल्सच्या प्रयोगशाळेत सध्या टीक नियंत्रणासाठी एक विशेष फॉर्म्युलेशन तयार होत आहे, जे लवकरच कंपनीच्या ग्रूमिंग विभागात दाखल होणार आहे. हे नाविन्यपूर्ण उत्पादन सुरक्षित, नैसर्गिक आणि विज्ञाननिष्ठ देखभालीच्या वचनाला अनुसरून पाळीव प्राण्यांना परजीवांपासून दूर ठेवणार आहे. आपल्या पाळीव प्राण्यांना जसे प्रेम मिळते तसेच त्यांना विचारपूर्वक उपयुक्त उत्पादनेही मिळायला हवीत, असे वैदेही गुप्ते, संस्थापक
नोव्हाकुरो नॅचरल्स यांनी सांगितले. आम्ही प्रत्येक नवीन उत्पादनासह केवळ शेल्फवरील वस्तू पाठवत नाही, तर पाळीव प्राण्यांचे जीवन, खेळ व आरोग्य सुधारण्यासाठी पावले उचलत आहोत, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक प्राणी किंवा प्रत्येक जीव हा महत्त्वाचा आहे, म्हणून आपण आपल्या घरच्या जसं माणसांची काळजी घेतो तशीच आपण त्याच प्रेमाने आणि त्याच ग्रॅव्हिटीने आपण प्राण्यांची पण काळजी घेतली पाहिजे. आणि खूप महाग नाही आहे असं लोकांना वाटतं की एक कुत्रा आपल्या घरी असणं खूप महाग आहे, पण ते भाज्या खातात, चिकन खातात, सारखे आपले घरचे छोटे छोटे नुसके असतात ते त्यांना जमतात. म्हणून एक कुत्रा घरी ठेवल्यानंतर आपल्याला खूप खर्च येतो असं पण नाही आहे, हे थोडंसं मिसकन्सेप्शन आहे. पण चांगली एक एनर्जी मिळते. आमचे ह्युमन प्रोडक्ट्स बरोबर मला पेट प्रोडक्ट्समध्ये सिम्बामुळे याचा स्कोप मिळाला, आणि जे पण बाकीचे आमचे पेट पेरेंट्स जे आलेत किंवा बाकीचे आहेत, एक खूप चांगली कम्युनिटी आहे आमची. कोणकोणते प्रोडक्ट यावेळेला आपण लॉन्चिंग करणार? आता आम्ही पेट हार्नेस आणि पेट लीड लॉन्च करतोय, म्हणजे जे बॉडी हार्नेस आहेत जे सॉफ्ट आहेत, किंवा आमचे जे लीश म्हणतात. सो बरेच लीशचं काय होतं ना, हे सुटतं, मग कुत्रे पळतात, तर हे आम्हाला चांगलं करायचं होतं. ह्याचं जे आपल्याला लागणार नाही ते ना लागणार नाही. सो आम्ही बरेच 4-6 महिने थोडासा रिसर्च करून, ट्रायल अँड एरर करून आम्ही केलेले आहेत. टिक्सचं आमचं येतं आहे, ओनो टिक म्हणून आमचं लवकर लॉन्च होईल. आणि कूल सिम आणि ओनो पेन आमचं गेले थोडे महिने आहे मार्केटमध्ये आणि चांगलं करत आहे. काय आव्हान कराल ते पेट प्रेमी कशा प्रकारे आपण या सो कूल सिमनं उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो कुत्र्यांना. सो ते तुम्ही जर आधी आणि नंतर मारलं. रोज आहे जे आपल्याला माहिती आहे थंडावा येतं, प्राजक्ता आहे जे छोट्या छोट्या किडांना बाजूला ठेवतं, आणि ओनो पेन गरज नाही पडली पाहिजे. पण जर झालं तर औषधं ओरली घेण्यापेक्षा जर आपण टॉपिकली अप्लाय केलं तर हे 2 प्रॉडक्ट आहेत. जिल्हा परिषदेत अनेक शासकीय अभियानांच्या पूर्वतयारी संदर्भात पत्रकार परिषद. ग्रामीण विकास व पंचायत राज प्रणालीला बळकटी देणे, नागरिकांना शासनाच्या सेवा थेट उपलब्ध करून देणे, आरोग्य व पोषण, जनजागृती वाढवणे तसेच स्वच्छता, लोह सहभाग यावर आधारित विविध राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानांची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. या संदर्भातील पत्रकार परिषद आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. अभियानाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. विकसित महाराष्ट्र 2047 करिता पंचायत राज संस्था अधिक गतिमान करणे, ग्रामपंचायतींमध्ये विकासाची निकोप स्पर्धा घडवणे. अभियान कालावधी 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025. विकासाला लोक चळवळीचे स्वरूप देणे, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे. पुरस्कारासाठी एकूण तरतूद 2045.20 कोटी रुपये. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्तरावर मिळून एकूण 1902 पुरस्कारांचे वितरण. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येत आहे. ग्रामपंचायत, बांधकाम, शिक्षण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, DRDA, MSRLM, महसूल, कृषी, समाज कल्याण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छ भारत मिशन, जलसंधारण, मनरेगा अशा विविध विभागांचा सहभाग घेऊन तालुका स्तर व ग्रामस्तरावर विविध पुरस्कार मिळवण्यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत योग्य कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हा स्तरावरील अभियान शुभारंभ ग्रामपंचायत खोणी, पंचायत समिती कल्याणी येथे दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8:45 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तसेच 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व माननीय खासदार व माननीय आमदार यांच्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहून अभियानाचे शुभारंभ करणार आहेत. सर्वांना नमस्कार.
ग्रामीण विकास विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या एका महत्त्वाकांक्षी आणि सर्वसमावेशक अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे. या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर हा असणार आहे आणि त्याच्या पूर्वतयारीमध्ये आपण क्षमता बांधणी प्रशिक्षण ही जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ग्रामस्तर याच्यामध्ये सर्वच लोकांची क्षमता बांधणी प्रशिक्षणं घेतलेली आहेत. क्षमता बांधणी ग्रामसभा घेतलेल्या आहेत. याची मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे आणि ह्या अभियानाचं जे स्वरूप आहे ते अगदी सर्वसमावेशक आहे. याच्यामध्ये मोठे 8 मुद्दे आहेत आणि लहान असे 40 मुद्द्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक स्तरावरती म्हणजे तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, विभाग स्तर असेल आणि राज्यस्तर असेल यावरती मिळून 1902 बक्षिसं यामध्ये देण्यात येणार आहेत आणि टोटल बक्षिसांची जर रक्कम बघितली आपण तर ती 290 कोटी 33 लाख एवढी मोठ्या प्रमाणावरती ही बक्षिसांची रक्कम असणार आहे. याच्यामध्ये सर्वच ग्रामीण विकासामध्ये ज्या काही सगळ्या डिपार्टमेंटचा आहे तो कृतीसंगम याच्यामध्ये करण्यात येणार आहे. सर्व योजनांचा कृतीसंगम करण्यात येणार आहे. याच्यामध्ये आपण स्वच्छता ही सेवा, सेवा पंधरवडा, त्याच्यानंतर हरित महाराष्ट्र, त्याच्यानंतर पोषण अभियान आणि त्याच्यानंतर स्वस्थ नारी सशक्त परिवार यासारख्या सर्व अभियानांचा कृतीसंगम करणार आहोत. तेही 17 तारखेलाच त्यांचाही शुभारंभ होणार आहे. आपला जिल्हास्तरीय जो शुभारंभ आहे तो कल्याणमध्ये जे खोणी गाव आहे या ठिकाणी आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते याचा शुभारंभ जिल्हा स्तरावरती होणार आहे आणि सर्व आमदार आणि खासदार महोदय हे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहून या अभियानाचे शुभारंभ करणार आहेत. या अभियानामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा जो आहे तो लोकसहभाग आहे, कारण या सर्व योजनांचा कृतीसंगम आणि लोकांचे इनिशिएटिव्ह याच्यामधूनच हे अभियान आपल्याला सशक्त आणि संपूर्ण बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी माझं सर्व नागरिकांना आणि आपल्याला सर्वांना आवाहन असेल की मोठ्या प्रमाणावरती या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि एक समृद्ध ग्रामपंचायत बनवण्यामध्ये आणि समृद्ध ग्रामविकास करण्यामध्ये ठाणे जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. ठाणे जिल्ह्यात किती ग्रामपंचायतीला निवडण्यात? ठाणे जिल्ह्यामधल्या 100% 431 ग्रामपंचायती या अभियानामध्ये सहभागी राहणार आहे. प्रिपरेटरी कार्यशाळा होती, याच्यामध्ये माननीय मंत्री महोदय जयकुमारजी गोरे, ग्रामविकास मंत्री महोदय यांनी मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी आणि मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे. त्यांचा अगदी सक्रिय सहभाग आहे आणि त्यांनी स्वतः अशी घोषणा केलेली आहे की ते 2 महिने या अभियान कालावधीमध्ये घरी देखील जाणार नाही आहेत. तर आपण विचार करू शकता की मोठ्या स्तरावरून, प्रत्येक स्तरावरून किती मोठ्या प्रमाणावरती कमिटमेंट या अभियानासाठी आहे. तरी लोकांनीही आपला सहभाग भरभरून द्यावा आणि या अभियानाला यशस्वी बनवावं अशी मी सर्वांना अपेक्षा करतो आणि आवाहन करतो. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात ठाणे महापालिकेची महिला व बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरं. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिकेतर्फे महिला व बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या काळात राबवण्यात येणाऱ्या या अभियानाची ठाण्यातील सुरुवात बुधवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून वर्तकनगर येथील लोकमान्य टिळक नर्सिंग होम, कोरस रुग्णालय येथून होणार आहे. स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण हे आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि अखेरीस संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा केंद्रबिंदू असतो. त्या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाची आखणी करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ बुधवार 17 सप्टेंबर रोजी इंदोर, मध्य प्रदेश येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या समारंभाचे थेट प्रक्षेपण लोकमान्य टिळक नर्सिंग होम, कोरस रुग्णालय येथे करण्यात येणार असून त्यास लोकप्रतिनिधी, डॉक्टर, आरोग्य सेविका आदी उपस्थित राहणार आहेत.